असा हा माझा आठवडा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दर्शनाने सुरुवात झाली। त्याच्यानंतर मी दौरा करून परळीला गेले आणि परळीला माझ्या वैद्यनाथ प्रभूच्या दर्शनासाठी गेले। श्रावणी सोमवार असल्यामुळे वैद्यनाथ प्रभूचे दर्शन मनापासून घेताना मला खूप खूप आनंद वाटत होता। माझे बाबा, माझी आई, आमचा सर्व परिवार नेहमी वैद्यनाथ प्रभूच्या दर्शनासाठी येत असतो। लोकांची एवढी झुंबड असते फोटो काढण्यासाठी की ती जी प्रदक्षिणा असते मंदिराला ती माझी काही लवकर पूर्ण होत नाही। तुम्हीही माझ्या वैद्यनाथाचं दर्शन घ्या। मी रुद्राभिषेक करते आहे आणि जवळून आपल्याला दर्शन या निमित्ताने माझ्या वैद्यनाथ प्रभूचं मिळेल। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं वैद्यनाथाचं मंदिर, इथे दर श्रावण सोमवारी आमचा एक अभिषेक नेहमी असतो, रुद्राभिषेक। याच्यामध्ये दही, दूध, मध, साखर, तूप, आज तर केळी पण दिली होती आणि देवाला असं देवाचे लाड करायचे असतात, देवाला अभिषेक करायचा असतो। धोतर गमचा टाकून देवाला छान असं आपण आहेर करतो तसं देवाला करायचं, बेल वाहायची आणि आरती करायची। खूप छान दिवस तो असा झाला। बाहेर आले, नेहमीप्रमाणे फोटो, लोकांचं प्रेम। आणि हे आहे सोमेश्वराचं मंदिर, जिरेवाडी म्हणून गाव आहे परळीपासून जवळच। इथे खूप मान्यता आहे, या पिंडीमधनं 12ही महिने पाण्याचा स्त्राव होत असतो। तिथे जर बोट आपण टाकलं तर चांगलं 3-4 इंच आतमध्ये असा खड्डा आहे आणि पूर्ण पाण्याने भरलेला आहे, तर फार ह्याची मान्यता आहे। आणि मग आमचं ऑफिस, मग लोकांचे दर्शन, सगळे लोक येत आहेत, भेटत आहेत, काय काय आपली गाऱ्हाणे सांगतायत, कोणी शुभेच्छा देते, कोणी स्वागत करते। मला भेटताना हे लोक जे आहेत ते सगळ्या वयोगटातले येतात। आमचं घर अगदी शिवाजी चौकात आहे ना, त्यामुळे लोकांना भेटणंही सहज शक्य होतं की ताई गावात असल्या म्हणलं की निघा। सगळ्या जिल्ह्यातून, आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक येत असतात। खास करून परिवार येतात, म्हणजे नवरा, बायको, लेकरं, खूप आवड असते परिवारात आणि लहान मुलांना मला भेटायची। आणि नवीन गाड्या घेतल्या तर ते मला त्याचं करावंच लागतं उद्घाटन। आणि आमच्या अरुण पाठकची चिमुरडी, हा आहे त्याच्यानंतरचा दिवस, जिथे मंगळवार आहे हा। आणि मी सकाळी निलंगा इथे सकाळी निघाले आणि तिथे पदयात्रा चालू आहे संभाजी पाटील निलंगेकरांची। तिथल्या आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पदयात्रेला जनसन्मान यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी मी गेले। आणि बघा, महिलांनी तिथेही घेरलं, केवळ हाताला हात तरी लावा ताई, हात तरी द्या ताई, असं त्यांचं होतं। लांबच्या महिलांना कसा हात देणार। पदयात्रेत मी सहभागी झाली आणि इथे सुद्धा JCBने फुलांची उधळण झाली। आता मी JCBचे इतके फुलं झिलले आहेत की त्याला काही म्हणजे काय सीमाच नाही। बघा किती छान रांगोळी त्या लोकांनी काढलेली आहे। आणि इथे मग हे सभेचं ठिकाण आहे। त्या मुलींनी ज्यांनी रांगोळी काढली आणि हे सगळा प्रयास केला, मी त्यांच्याशी चर्चा करते। जपायचे असेल तर आपल्याला मन मोठं ठेवावं। मुंडे साहेब गेले। आणि मग हे तुळजा भवानीचं मंदिर, हा मतदारसंघ वेगळा। निलंग्यावरून मी तुळजापूरकडे आले। आमदार राणा जगजित सिंग आणि आमची पूर्ण भाजपाची टीम तिथे होती। पहिले भवानीचं दर्शन घेऊन मग बैठकीकडे जायचं ठरलं। आणि ज्या तुळजा भवानीने शिवरायांना भवानी तलवार दिली असं म्हणतात, त्या भवानीचं केवळ दर्शनच पुरेसं आहे। माझ्या जीवनातल्या प्रत्येक यात्रा आणि प्रत्येक संकल्पामध्ये तुळजा भवानीचा नक्कीच फार मोठा आशीर्वाद मला आहे। किती गोड दिसतंय तुळजा भवानी छान पैठणी नेसून। मग आरती आम्ही केली। माझ्या आईचं माहेरून ही कुलदैवत आहे, तीही 10-12 वर्षांनी बाहेर पडली होती। सगळे म्हणाले ताई साहेबांवर आल्या, वहिनी साहेबांवर आल्या होत्या। आणि मग तिलाही खूप वर्षांनी देवीचं दर्शन मी करवलं। घरात बसून तरी काय करणार, म्हणजे माझ्या बैठका होत राहतील, तू माझ्यासोबत चल। मग आम्ही इकडनं बैठकीकडे गेलो आणि मग ही बैठक आमची झाली। बैठक मोठी झाली, भरपूर मतदारसंघातून कार्यकर्ते आले होते। आणि बैठकीत मी भाषण नाही करायचं ठरवलं होतं, संभाषण करायचं ठरवलं होतं।
त्यामुळं कार्यकर्त्यांना बोलकं केलं. खूप छान वाटलं. कार्यकर्त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. राणाजींनी खूप छान ऑर्गनाईज केलं होतं. इकडनं बघा, आता मधला प्रवास काही मी तुम्हाला दाखवत नाही आहे. मध्ये चांगलाच प्रवास आहे. तो प्रवास करून मी अक्कलकोट मतदारसंघात आली. माझ्याबरोबर जे चालत आहेत ते इथले आमदार सचिन कल्याण शेट्टी, यंग, अत्यंत युवा आणि तडफदार आमदार आहेत. आणि हे माझे स्वामी. स्वामीचं दर्शन झालं तर मला काय गदगदित झालं. काय माझं स्वामींचं नातं आहे माहीत नाही. आम्ही लहानपणी एकटे राहायचो. बाबा महिना प्रवास करायचे. आमच्याकडे एक फ्रेम होती, भिवू नको तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामींची. आणि मला तेव्हा एवढंच वाटायचं की ही फ्रेम असल्यामुळे आमचं घर सुरक्षित आहे. तेव्हा काही भक्ती नव्हती, कळत नव्हतं तेवढं. पण स्वामींची भक्ती नंतर माझ्या जीवनामध्ये लाभली. शिवशक्ती परिक्रमेमध्ये स्वामींच्या दर्शनाला आले होते. आताही श्रावण आला आणि अगदी वर्षात परत आले आणि मला खूप त्याच्यातनं प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली. मग आम्ही सचिन कल्याण शेट्टींच्या घरी बैठक घेतली. तिथेही सर्व मतदारसंघाचे कार्यकर्ते बोलावलेले होते आणि मी त्यांना बोलकं केलं. त्यांचं बोलणं ऐकलं. मी काही फार भाषण दिलं नाही. त्यांचं बोलणं ऐकलं. बघा, ते माईकवर बोलत आहेत आणि मी ऐकते. मी विचारते कोण पदाधिकारी वगैरे, ते हात वर करतायत. मग सचिन कल्याण शेट्टीजींनी स्वामींची मूर्ती देऊन माझं स्वागत केलं. त्यांचा परिवार इतका गोड आहे. माझी आई आणि मी, असं वाटलंच नाही आम्ही परक्या लोकांकडे आलो आहे. त्यांच्या पत्नी, असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा माझी आई त्यांना भेटते आहे. मी तर आधी भेटलेली आहे, पण मग खूप छान आम्हाला गप्पा झाल्या. मुंडे साहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या. तिथे मी गुरुमंदिरातही गेले. तिथे अग्निहोत्राचाही अनुभव घेतला. त्यावर काही कधी वेगळं करेन. रात्री मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो मुंबईकडे. रस्त्यामध्ये पंढरपूरला कसं ओलांडणार, माऊलीचं दर्शन घेतल्याशिवाय पाय कसा उचलणार, माऊलीचं दर्शन घेण्यासाठी गेलो. लाईनीमधले लोक फोटो काढायचं म्हणतात. जसं आता या महिलांनी मला अडवलं, त्यांनी पण खूप फोटो काढायचं वगैरे आग्रह केला. मग त्यांना जमत नव्हतं म्हणून मीच सेल्फी काढला. असं प्रत्येकाला जेवढं समाधान करता येईल तेवढं करत दर्शनाच्या दिशेने वळाले. बघा, या सगळ्या भजन वगैरे करण्यासाठी आल्या खूप छान एकसारखे सगळे त्याबद्दल छान वाटतं. तिथे लोक ना इतकं प्रेम देतात, इतकं आपुलकीने बोलतात. मला तर कधी वाटतच नाही की मी राजकारणी आहे. त्या प्रेमाने माझ्याशी ते वाटतात. खूप मोठं आशीर्वाद आहे. मग आम्ही विठू माऊली, जी जगाची माऊली आहे तिचं, आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. बघा, विठोबा किती सुंदर दिसत आहेत. किती सुंदर माझं दर्शन झालं. तिथे मला तिथल्या कार्यकर्त्यांनी, तिथल्या शहराध्यक्षांनी, परिचालकांच्या परिवाराने माझं स्वागत केलं. मग आम्ही खूप प्रवास करून निघालो या ठिकाणी. कुलदैवत शिखर शिंगणापूर. आमचे सर्व मूळ कुटुंब इथे होतं आणि इथून मुक्तिबीड जिल्ह्यामध्ये म्हणजे हे शिखर शिंगणापूर गडावर मंदिर आहे. त्यांच्याकडे आहे. राजेंनी स्वतः फोन करून सगळ्यांना सांगितलं की ताईंची पूजा अत्यंत चांगली झाली पाहिजे. महाराजांनी माझ्या गळ्यातलं जे शिवशक्तीचं लॉकेट आहे त्या गुरुजींनी सांगितलं इथे ठेवा पिंडीच्या खाली, आणि त्याचंही पूजन करून घेतलं. खूप सुंदर अनुभव होता. उदयनराजे महाराजांनी सांगितल्यामुळे सगळ्या ब्राह्मणांनी अत्यंत छान अभिषेक आणि खूप सन्मान दिला. आईला खूप आनंद झाला. एवढ्या वर्षांनंतर या बाळाला वरून त्या रॉडवरनं मला दिलं. इतकं रडायला लागलं. शांत झाला. वरून दिल्यामुळं
लोकांच्या रांगेतल्या लोकांच्या प्रतिक्रिया खूप काही बोलून जातात. आनंद, फोटो काढणे, सेल्फी, मुलांना, छोट्या मुलांना आपल्या हातामध्ये देणे, आपल्या हातात हात मिळवणे, खूप आशीर्वाद आहेत. धन्य धन्य धन्यवाद ईश्वरा. प्रवास इथे थांबलाच नाही. या सगळ्या झलक तुम्हाला दाखवत आहे परत एकदा. तुळजाभवानी, स्वामी समर्थ, विठोबा रुक्मिणी आणि शिखर शिंगणापूर. प्रवास इथेच नाही थांबला आहे. प्रवास माझा पुढेही होताच. अर्ध्या रस्त्यामध्ये आईला सोडून मला तिला मुंबईकडे रवाना करून परत पुण्याला येऊन पुण्यावरनं मला आष्टीला जावं लागलं. प्रवास नाही थांबला तरी व्हिडिओ मात्र इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. धन्यवाद.